रंगी नमन अर्थात कोकणचे खेळ अर्थात कोकणचे खेळ श्री रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही गुरुवर्य प्रकाश गोतार शाहीर योगेश गोतार यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतोय. धन्यवाद रसिक साहेब, धन्यवाद. जाका देवी माते की, ग्राम देवते माते की, पहिले नमन हो माझे, पहिले नमन, पहिले नमन हो माझे, पहिले नमन, पहिले नमन हो माझे, पहिले नमन हो माझे, बोलू मी कोणाला, पहिले नमन हो माझे,
बैसल्या सभेला पारावेण मन हो माझे बैसल्या सभेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा मेरे प्रारंभी तुला हे गौरी हरा प्रारंभी तुला हे गौरी
मोरया क्षणिया दीप लावूनिया ज्योती कार्यारंभी पूजते मी तुला गणपती मोरया क्षणिया दीप लावूनिया ज्योती कार्यारंभी पूजते मी तुला गणपती हे महागणपती तुला मंगळमूर्ती हे महागणपती तुला मंगळमूर्ती तुझी या रंगभुवरती ओवाळून करते आरती तुझी या रंगभुवरती ओवाळून करते आरती मोरया क्षणिया दीप लावूनिया ज्योती कार्यारंभी पूजते मी तुला गणपती हे महागणपती तुला मंगलमूर्ती हे महागणपती तुला मंगलमूर्ती तुझी या रंगभुवरती ओवाळून करते आरती तुझी या रंगभुवरती ओवाळून करते आरती करता करविता भगवंता तू अनाथाचा दाता गणनाथा तू हो करता करविता भगवंता तू अनाथाचा दाता गणनाथा तू सकळ जनांचा रे विधाता तू सुख करता देवा विघ्न हरता तू हो गाजे तुझी कीर्ती या भुवरती गाजे तुझी कीर्ती या भुवरती तुझी रे मंगळमूर्ती ओवाळून करते आरती तुझी रे मंगळमूर्ती ओवाळून करते आरती मोरया क्षणिया दीप लावूनिया ज्योती कार्यारंभ पूजते मी तुला गणपती हे महागणपती तुला मंगलमूर्ती हे महागणपती तुला मंगलमूर्ती तुझी या रंगभुवरती ओवाळून करते आरती तुझी या रंगभुवरती ओवाळून करते आरती नैनी तुझी मूर्ती वसे याऊरी स्मरते तुला रे मी निरंतरी हो नैनी तुझी मूर्ती वसयाऊरी स्मरते तुला रे निरंतरी ओढ दर्शनाची लागे अंतरी मन धाव गेली तुझ्या मंदिरी हो
आला पूर चढे पूर चढे पूर चढे यमुनेला पूर चढे पूर चढे पूर चढे यमुनेला पहाटेचा वाहतो झुळ झुळ वारा क्षणामध्ये लावतो ओढ मनाला क्षणामध्ये लावतो ओढ मनाला क्षणामध्ये लावतो ओढ मनाला पहाटेचा वाहतो झुळ झुळ वारा क्षणामध्ये लावतो ओढ मनाला क्षणामध्ये लावतो ओढ मनाला क्षणामध्ये लावतो ओढ मनाला दही दूध लोणी साखर पाणी दही दूध लोणी साखर पाणी दही दूध लोणी घ्या विकला गर्दुनी मेघ सुरू झाला गर्दुनी मेघ सुरू झाला पूर चढे पूर चढे पूर चढे यमुनेला गर्दुनी मेघ सुरू झाला गर्दुनी मेघ सुरू झाला आपला पारा कसं काय चाललाय? महाराज आपला पारा एकदम व्यवस्थित चाललाय. ठीक आहे. हो महाराज. पारा असाच व्यवस्थित ठेवा. हो महाराज. मथुरीचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र मी काऊस. माझा राज्य किती आनंदी चालू होतं. पण मध्येच्या राजाला दृष्ट लागली
माझी बहीण देवकी ही वयानं फार उपवर झाली होती. तिचा अवयव शूरसेनाचा पुत्र वासुदेव याच्याशी लावण्यात आला. वासुदेव देवकीची वरात थाटामाटाने काढत असताना आकाशवाणी झाली. कौसा, वासुदेव देवकीची वरात थाटामाटाने काढत आहेस, पण देवकीच्या पोटाला आत्मा पुत्र तुझा होईल रे. हेच आताच वासुदेव देवकीला बंदिशालेत ठेवले. कडे कान पारा ठेवला. देवकीच्या पोट्याने सापाला सरावाला फुल मारली. 7वा गर्भ आपोआप नष्ट झाला. 8वी कन्या गरगर करत असताना आकाशात नष्ट झाली. आणि बोलती झाली. कौसा, फसलास तुला फसलास. मारलीस ती कन्या आणि राहिला तो 8वा पुत्र. गोकुलामध्ये आनंदाने खेळत आहे. कृष्ण 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 मणी दिसतोय तो फक्त काळा कृष्ण. आणि तो माझ्या हाती सापडतो असा. शिवाई, महाराज त्या गावची काय खबर? महाराज सेनापती येतील इतक्यात. ठीक आहे. मंगलमय आशीर्वाद. सेनापती, आज यायला उशीर का झाला? महाराज नेहमीप्रमाणे बाजार आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलाय. वा सेनापती वा. ही आपल्यासाठी तर आनंदाचीच गोष्ट आहे. सेनापती, तुम्हाला दिलेली कामगिरी तुम्ही चोखपणे पार पाडा. जा आणि लागा तयारीला. महाराज मला पुणे नगर संकटाचा आभास होतोय. आभास संकट. सेनापती, माझ्या राज्यावरती संकट येणं एक कदमही शक्य नाही. सेनापती, बलराम कृष्णाला पकडायचा योग ठरवा. जा आणि लागा तयारीला. लुक करणारे तारे लोक गेले सारे. उषेच्या प्रभामुळे लुक करणारे तारे लोक गेले सारे. उषेच्या प्रभामुळे लुक करणारे तारे लोक
झोपून गेले सारे उषेच्या प्रभामुळे लावून होते डोळे दुखेचे शुक्र जाळे या रवी उदयामुळे हो बाजारी जाण्याचे इशारा हिरवलाई रवीच्या तेजामुळे हो लुक लुक करणारे तारे लोकून गेले सारे उषेच्या प्रभामुळे हो येऊन कोवळे तांबूस पिवळे केशरी रंगाची जटा नभी थंडी बोचरी हवा शीतला जरी उडवीते माझा या मना असे हे सारे स्नेही देतात मजला ग्वाही या रंगनी सर्गामुळे हो आजारी जाण्यावेळी इशारा हिरवलाई रवीच्या तेजामुळे हो लुक करणारे तारे लोटून गेले सारे उषेच्या प्रभामुळे हे नगर गोकुळ आहे कसे निर्मळ दही दूध गोर सामुळे दिन आज हर्षाचा बाजारी जाण्याचा कृपा काम धेनूच्या मुळे मानी माझ्या वाद्यास होईल विक्रास या आशा आकांक्षामुळे हो बाजारी जाण्यावेळी इशारा हिरवलाई रवीच्या तेजामुळे हो लुक लुक करणारे तारे लोटून गेले सारे उषेच्या प्रभामुळे हो अगं राधे अगं पोरीनो अगं या सकाळच्या थंडगार वातावरणात दौबिंदूंच्या गारव्यामध्ये मला की नाही भिजून जावं असं वाटतं. अगं राधे आपण चाललंय कुणीकडं आणि हे मेलीचं काय चाललंय? अगं बरोबर आहे तिचं, तशी हिला सवयच आहे भिजवायची. अगं कितीतरी वेळा पाहिलंय मी तिला. काय अगं कुणासोबत? हे पोरीनो इथे उभे काय करताय? अगं चला येताय ना. ते टवले मेली पहिली कुठची तू गप ग. तू बोल ग. काय? अगं काय म्हणत होती? अरे हा कितीतरी वेळा पाहिलंय मी तिला. अगं कुठे? त्या गोकुळच्या गवळ्याच्या पोरासोबत भिजवताना. तरी पण का बोलतेस काय? हो अगं ए टावळे कुणाला बोलते तू? अगं तुला खरं तेच बोलते ना. मला बोलते? हो काय खरं काय बोलते? अगं खरं आहे तेच बोलते तुला ना तसं अगं कशाला भांडताय का? अगं काय ती मगापासून बोलते बा अगं माझ्याबद्दल? राधे ही हाय तेच मी बोलते ना. काय खरं बोलते ग मगापासून तू?
अगं कशाला भांडताय, बाजारात जातोय ना आपण. अहो राधे, काय गे तू नाही का त्या गोकुळच्या गवळ्याच्या पोऱ्यासोबत यमुनेच्या तीरी एकमेकांसोबत पाण्यात भिजवत असता? काय गं? हे पूर्ण मला ना तिच्यासारखं करायचंय. आता अगं म्हणजे राधे राधे म्हणजे हिला सुद्धा भिजव. काय बोलते का तू? माझ्याबद्दल बोलता? नाही, माझ्याबद्दल बोलते. अगे राधे, अगं तू मथुरेचा बाजार आला का? अगं अजून बाजार यायचा आहे. अगं राधे, त्या मथुरेच्या बाजारामध्ये ना मला ना मजा करायची. अगे राधे, हा कुठनं आणलास नटवा? तू समजा बहिणीला. अगं तुम्ही शांत बसा, मी समजवते तिला. हो, ती समजव घेऊन राधे. आले ना, हो. समजवते. हो अगं बाजार अजून आला नाही. बाजार आला की सांगते तुला. तू इथेच थांब. आता माझ्या पाकून कुठे येतेस? तिथे थांब सांगितलं कुठे ना. जाते? अगं पुढे कुठे चालली? तिथे थांब, तिथे. जाते मग. अगे राधे, मला ना सगळं ऐकायला येतं. अगं तुम्हीच बाहेर असाल, मला नको बोलू. पोरीनो, हा हे सकाळचे रम्य वातावरण किती बहनमून टाकणार आहे. तो पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळांचा मंजूळ आवाज, यातूनच वाट काढत आपल्या बाजारात जायचंय. आता हे काहीचं? अगं मोर, अगं हे मागे काय? अगं मोराचा पिसारा. पिसारा? हो. अगं बघितला तुझा पसारा. अगं तुम्ही शांत बसा. तू मोर घेऊन पाठीचा आधी. अगं चला बाजारात, उशीर होतो. आता हे काहीचं नवीन? अगं कोंबडा. अगं मी सकाळी नाही हरवला. काय ग आता बोल ऐकायला गेलं? हो ग, हो या बहिणीला. हो काय तुम्ही माझ्याबद्दल बोलता? नाही नाही, माझ्याबद्दल बोलतो. वा 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 वा, माझ्याबद्दल बोलताय. अगं शांत बसा. आले नाही ते आपल्या बरोबर, घेऊन जाऊ तिला बाजाराला. बरं आले काय अजून? अगं राधे, अगं या वाटेवरून मला आठवलं. अगं आपल्यासोबत वरल्याची गौरी मावशी येणार होती ना. हो ग, अजून कशी नाही आली ती? अगं हो ग राधे, अगं कालच ती बोललेली की मथुरीच्या बाजारात जायचं म्हणून, आणि तीच ठरवते बघ. आता राहिले असं झोपून वरती तंगड्या करून. मला एक आठवलं. काय? अगं ते आपली मावशी कुठे? अगं अत्ती गोडे गेले वाहून, आणि तू काय विचारते पाणी किती आहे? अगे तू माझंच कौतुक करते? अगं वा, छान. माझं असंच कौतुक करत राहा. अगं पोरीनो, तुम्ही शांत बसा. वाटेत तिचं घर लागतं ना, तिला हाक मार आणि पुढे जाऊ. नको नको राधे, इथूनच हाक मार. हाक मार बरोबर. हो हो. हाक मार. मावशी, अगं मावशी कुठे गेली ग? कुठे राहिली मावशी, अगं मावशी. अगं हे म्हातारे. मावशी, अगं मावशी. नाही, कोणाला हाक मारताय? मावशी, अगं मावशी. काय ग? अगं येते ना बाजाराला. अगं घालते आणि येते. अगं काय? आले आले. काय ते लवकर आटा, पण लवकर ये. हा आले आले. अगं हे पूर्ण मावशी तिथे का? हो. हा मग चला ये. हाय बाई नखरे वाली, हलवित उडवित चालते. हाय बाई नखरे वाली, हलवित उडवित चालते. हाय बाई नखरे वाली, हलवित उडवित चालते. जेथे हवे चला त्याला, जेथे हवे चला त्याला, मुक्तच माझं मी देते. हाय बाई नखरे वाली, हलवित
जरा बघा तरी येऊन या जरा बघा तरी घेऊन या जरा बघा तरी खरं खरं तुम्हाला सांगते मी खरं खरं तुम्हाला सांगते मी साऱ्यांनाच आवडते हाय बाय नखरे वाली हलगीत उडवीत चालते हाय बाय नखरे वाली हलगीत उडवीत चालते चाहते माझे रैवाई मोठे हौशी ग हाय हाय वाटते त्यांना मी बाय रोज हवी हवीशी ग चाहते माझे रैवाई मोठे हौशी ग वाटते त्यांना मी बाय रोज हवी हवीशी ग साऱ्या गणित मी बाय हाय नखरे अशी ग गोकुळची मी बाय हाय लाडाची मावशी ग झोका झोकात ऐकीत झोका झोकात ऐकीत वर करून बाय मी धावते हाय बाय नखरे वाली हाय बाय नखरे वाली तरी तर माझ्या हस्ते त्याचे येणे झाले हो भेटायला येतील मला ते करुण बहाणे हो तरी तर माझ्या हस्ते त्याचे येणे झाले हो भेटायला येतील मला हो ते करुण बहाणे हो आज तुम्हाला सांगते मी आज तुम्हाला सांगते मी आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा या गोकुळचा गौरी मावशीचा कमी होणार नाही दरारा म्हणून तुम्हाला सांगते आज तुम्हाला सांगते मी आज तुम्हाला सांगते मी लावलंय बाय माझं चाल कर हाय बाय नखरे वाली हलगीत उडवीत चालते हाय बाय नखरे वाली हलगीत उडवीत चालते आई दमले ग दमले अगे काय ग काय कशाला बोलत होतं माझ्या नावानं अगं मावशी हा तू विसरलीस का ग होती विसरली नाही ग अगं माझा नवरा ना तो असा बेवडा आहे बेवडा आहे पण हा कोण केवढा बाई अगं हे मावशी ए अशी का बघते अगं राहते काय ग मावशी ही ती चंपू ना ग अगं चंपू नव्हे चंपा 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 हो तुमचा चंपा आली काही म्हणजे ते वरच्याची चंपा ही काही तू काय माझ्याबद्दल बोलतेस का नाही माझ्याबद्दल बोलते अगं हे हा पण ती ही फैरी आहे ना ग हो मावशी मग तिच्यावरती एक रामबाण उपाय सांगू का मी काय काय ऐका सांगते
सांगू ना हो हो ह्याच्याबद्दल सांगते. एक मोठा खेळा घ्या. एक मोठा खेळा सगळं घ्या. घ्या. मी घेतलाय ना तुमच्या घरात मध्ये या. एक मोठा खेळा घ्या. तो आगीत गरम छाळछाळ करा आणि घाला तिच्या. ए मावशी अरे वसायले कानात कानात दिलं होतं ऐकायला आधी. मावशी हा तू माझं कौतुक करतेस. नाही अगं हो नाही, नाही. तू माझं कौतुक करतेस. वा वा तो फुटले नाही कोणतं का? माझं कौतुक करणार मी. वसायला ऐकायला कसं जातं? हा? माझ्याबद्दल बोलतेस. नाही माझ्यावरून बोलते. बरं बोल. जाता ऐकायला नाही मी तुझं कान फुटलं काय. तिला एक तर आवाज येत नाही. तिच्यातून काय सांगतेस तू तिला? तिच्या ना काय नाही का इथं त्याने घातला असता कानात. अरे जाऊ दे ते. पण मला कशाला बोलत होतात? अगं बाजारात जायला. तुझं अडकलं बघ हे. काय राहते कुठे लक्ष आहे तुझा? हा बघ इकडे 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 इकडे. हा असं. अगे हा. अरे हा ते सर्व जाऊ दे. अगे मावशी हा मगाशी जेव्हा राधेने तुला आवाज दिला तेव्हा तू काय का बोलत होतीस. काय ग? काहीतरी घालत इश्श. होती. अगे हे वसाडे. अगं घालत होती म्हणजे अगे नदीवरती कपडे धुवायला गेले आणि मी ते कपडे घेऊन आले आणि वालत टाकत होते म्हणजे सुकत टाकत होते. तेवढं राधेचा आवाज आला मग बोलली घालते आणि येते. कळलं? असं होय मावशी. वसाडीनं तुमची रेसल झालेली आहे पण मला वाटतंय काहीतरी तुमच्या हॉलपाटला. बरं अगे तुम्ही बाजारात चाललाय हो. पण घेतलं काय नेसलं काय ते सांगितलं पाहिजे. अगे मावशी हा अगं तू कधी आली. वसाडे तुला ऐकायला येत नाही पण दोन आहेत ना डोळे डोळे का ना तुझे कान आहे कसं ऐकायला लागला. ते जाऊ दे. हा आता आम्हाला बाजारात जायचं तुला सांगायला लागलं का घेतलं ते. हो सांगायला लागेल नाहीतर बाजार कसा होणार आणि बाजाराची आरवी द्यायची तुमच्या मालाची आरवी द्यावी लागेल. हे बघ आलेली लोक आहेत. बाप रे माझे मागरे साहेब आले काय. हा हा आलेले आहेत. मग त्यांना द्यावा लागेल ना माल. मग सांगा का एकेकीने. हा सांगा. मावशी मावशी हा हा सांग. हा दमलीस. हो मावशी खूप जमले. काय घेतले ते सांग. सांगू नको सांगू मग तशीच करते तुला घेऊन. बरं बाई सांगते. हा, सांग. मावशी हा मी घेतलं लोणी. लोणी. हो वसाडीचं लोणी मस्त आहे का. हो वा उलटी आली. कुणाला उलटी आली ती. कोण तो. नाही ना माहिती. सुंदर आहे माल तुझा. मावशी हा. एक मला संदेश द्यायचा या सगळी जमलेल्या समुदायाला. संदेश हो दे मग चल. आपण गावात वाडीत समाजात किंवा याच्यात असो अथवा देशात वावरत असताना कोणी काही चुकीचं करत असेल तर बिनधास्तपणे विरोध करा. बरोबर आहे. कारण इतिहासात क्रांती ही खरं बोलणाऱ्यांची होते तळवे ताटणाऱ्यांची नाही. छान 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 छान. काय सुंदर संदेश दिलास ग. आता पुढची तू काय देणार आहेस काय ग संदेश. नाही. माल हो आहे ना. हा, मग कोणतं सांग बाबा हे. मावशी मी घेतलंय ताक. टाक 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 काय करायचा. ताक अच्छा ताक घेतलेस का. हो. अगं मला वाटलं टाकायला आली सही काय. नाही टाकायचं नाही बरं. विक्रीसाठी आणलं. विक्रीसाठी आलेस ना. हो. वा छान. मग काय नाही काही. नाही ना मग जा तुझ्या जागेवरती जा. पुढची आहे का.
नाही जास्त केले मावशी असं सगळं मी घेतलं सांग. दही. काय दही. कुणाचा अगं म्हशीचं. कुणाच्या माझ्या. तुझी म्हस आहे हो. हो का हो, छान घेतलात. बरं काय सांगतेस नाही मावशी. बरं चल उशीर होते चल. बरं झालं सगळ्यांचं आता ही वसाडी राहिली बहिणी तुझं काय अगं मावशी जवळ जाऊन सांग तिला. सांगते हुश हुश हुर्रा. अगं वसाडीला ऐकायलाच जात नाही ग या नाही वाटत गेला आतमध्ये ए, मावशी गेला ऐकायला घाबरली ना. हो ए मावशी हा अगं मी पण घेतलंय बाजाराला. काय अगं दूध. दूध हा अगं पण एक गंमत आहे. कसली अगं ग? तू सांगते सांग 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 वसाडी सांग पुढे जाऊ नको. हा पाठी पडशी. नाही नाही पाठी पडेल अगं मावशी मी ना हा मी घेतलं दूध. दूध हा हा मग अगं पण काय झालं माहिती का? काय झालं ऐकत नाही ना त्या. त्याचे कुठले कान त्याला नाही काय तुला काय काय येतं तुला थोडं सांगते. हा अगं ना हा मी ना त्या दुधाच्या माठात ना तांदळाचं पीठ मिक्स केलं. हो अगं लोकांना वाटलं नाही पाहिजे गाईचं की म्हशीचं. म्हणजे कुणाचं हा अगं तांदळाचं पीठ मिक्स म्हणजे केलं. घोडीचं घोडीचं हा. हा घटघट हा घटघट होईल ना. बघितलंस तरी कधी हा, मी बघितलं मावशी. तू बघितलं का? ऐकायला जातं वाटतं तुला ए बरं. मावशी. छान घेतलास माल काय देणार आहे संदेश अगं मावशी हा संदेश विचारला. विसरला तो आलाच नाही वाटतं संदेश काय संदेश काय वाटतं आलेला आहे हा बरं निघूया आता हो चल. अगं चल कुठं आपली मेन बॉस राधा ही राहिली ना हॅलो मावशी बोल, बोल, मी पण बोल. सांगितलं पाहिजे. नाही अगं राधे तू तर सांगितलंच पाहिजे बरं सांगते. हा सांग बरं काय घेतलं सांग त्यांना पण कळू दे मावशी हा. मी घेतला गोरस. गोरस कुणाचा अगं खसखस? गोरस गोरस. गोरस अगं उसाचा रस की खसखस अगं गोरस गोरस. अच्छा गोरस गोरस बाबा छान घेतलाय दुसरं काय संदेश देऊ देणार असलीस तर दे आला तर सांग पण संदेश खूप महत्वाचा आहे. हा सांगा मग सांग सांग सध्या चाललेल्या घडामोडीवर खूप महत्वाचा आहे. ऐका हा सगळ्यांनी. ऐका मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. थोडं हसू थोडं रुसू. आयुष्य खूप सुंदर आहे. थोडं हसू थोडं रुसू. काय माहित उद्या असू की नसू. वा छान खूप सुंदर दिला हॅलो प्रेक्षकांना एक सूचना आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चे संस्थापक श्री निलेश तांबरे साहेब यांचे इथं आगमन झालंय. फक्त 5 मिनिटासाठी तुमचा प्रेक्षकांचा मी वेळ घेतोय की साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतं आणि ते 2 मिनिटं मनोगत व्यक्त करणार आहे. श्री निलेश भगवान तांबरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं. हॅलो हॅलो कोकणच्या या लोककल्याणकारी कार्याचा वसा आणि वारसा ज्यांनी सर्वप्रथम मांडला, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात 3 मोफत रुग्णालय, 10 CBSE शाळा, मोफत स्पर्धा परीक्षा, वाचनालये, केंद्रे, मोफत ॲम्ब्युलन्स, महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती या विषयांवर उल्लेखनीय काम करणारे संपूर्ण कोकणात
गोरगरिबांसाठी झडणारे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक कोकणरत्न निलेशजी सांबरे साहेब आज वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही ओम साई शिवशक्ती नमन मंडळ खालगाव मधली गोत्यावाडी आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. मी विनंती करतो वाडीतील सुरेश गोताळ आणि मंडळाचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष वसंत गोताळ यांना. धन्यवाद. मी सांबरे साहेबांना 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायला सांगतो. पहिल्यांदा माफी मागतो सर्व प्रेक्षकांची, कारण एक सुंदर कार्यक्रम सुरू आहे. अशा वेळेला मला दुसरा कार्यक्रम घातल्याने आपल्याला कार्यक्रम थांबवून माझ्यासाठी 5 मिनिटं वेळ द्यावा लागला. इथे जमलेल्या माझ्या सर्व कलाकार बंधू भगिनींना आणि उपस्थित सर्व रसिकांना सर्वांना नमस्कार. खूप आनंद वाटला. कालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्येही आपण आपल्या कोकणच्या कला जोपासण्याचा इथले कलाकार किंवा हे मंडळ प्रयत्न करतोय आणि भरगच्च असा हा कार्यक्रम बघून खरोखरच आजचा दिवस माझा सार्थकीला झाला असं मला वाटतं. मी नेहमी सांगत असतो की जसा कोकणचा आपला हापूस आंबा जगाच्या कानाकोपऱ्यात जातो त्याप्रमाणे आपला माणूस मग कलेने असेल, खेळामध्ये असेल, शिक्षणाने असेल, प्रत्येक गोष्टींनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला झेंडा फडकवला पाहिजे. मी वारंवार सांगत असतो का देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा असेल किंवा आजकालची राजकीय परिस्थिती असेल, प्रत्येक ठिकाणी लढणारा हा आपला कोकणी माणूस असतो. आणि अशा वेळेस धक्काधक्कीच्या जीवनामध्ये या माणसांना थोडासा विरंगुळा देण्याचं काम हे आपले कलाकार मंडळी करतात आणि अशी चांगली मंडळं करतात. मी सदैव अशा कलाकारांच्या पाठीमागे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि शिवसेना सतत पाठीमागे राहील एवढा विश्वास देतो आणि थांबतो. या कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी ती लागेल ती मदत आपल्याकडून मिळेल एवढं सांगून शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहून आमचा हा सोहळा कायम आठवणीत राहील. धन्यवाद. चला ग निघूया आता. हो निघूया. चला. देवकीचा बाळकाना गोकुळीचा राणा भक्तांसाठी अवतार धरला बंदी शाळेला. हो कौस झरतो आपल्या मनात रात्र नवीना
लागला हा ध्यास त्याला कसा आठव्याचा स्वप्ने नैने दिसे कोसला कृष्णाचे रूप गुरुतो कौस आपल्या मनी येणं त्याला झोप गुरुतो कौस आपल्या मनी येणं त्याला झोप वेडा पेक्षा झाला मधुरेचा राजा गेला कर्माची त्याला सजा देवकीचा बाळसाना गोकुळीचा राणा भक्तांसाठी अवतार धरला बंदी शाळेला हो कौश झुरतो आपल्या मनात रात्र नदीला लागला ध्यास त्याला कसा आटण्याचा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय तं दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. तीन ताळ सप्त पाताळ भ्रमण करणारा मीच तो श्रीकृष्ण भगवान. ज्यावेळी पृथ्वीवरती राक्षसाला थैमान सुरू होता त्याच वेळी मी माझ्या देवकी समोर प्रकट वचन दिले की ह्या गोरगरिबांचे रक्षण करणारा मीच तो श्रीकृष्ण भगवान. गवळण तर थाटमाट करून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांना अटक तर केलीच पाहिजे, पण त्यांना अटक करण्याची कामगिरी कोणावरती सोपवावी हेच काही कळत नाही. हो लक्षात आपल्या संगतीचे बाळ व पेंद्या सुद्धा त्यांना बोलावून त्यांच्यावर कामगिरी सोपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, कुणी आवाज देत नाही. पेंद्या, अरे सुदामा, काय हो देवा, ये तर म्हटलंय. आलो हा. देवांच्या प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवानो, एवढ्या घाई बडबड बोलायचे कारण? सुदामा, मी तुझ्यावरती कामगिरी सोपवत आहे. कोणते रे देवा? 16,360 गवळणी मथुरेचा घाट चढत आहे. त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुझ्यावरती सोपवत आहे. पण का ना, गवळणी जाऊ दे ना मथुरेच्या बाजाराला. नाही पेंद्या, गोकुळ देदूत हे गोकुळातच राहिले पाहिजे. ह्या गोकुळ या वासिंना ते मिळालंच पाहिजे. हो का ना? मी गोकुळात जातो आणि गायचा सांभाळ करतो. चालेल देवा. काना तर गेले, पण एवढी मोठी कामगिरी माझ्यावर कधी झेपेल?
अरे हा, आलं लक्षात. माझ्या संगतीचे पेंड्या आणि वाकड्या, पण ते आहेत तरी कुठे? बघतो एक हात मारू ना. पेंड्या, अरे वाकड्या, इकडे पण नाही. पेंड्या, अरे वाकड्या, अरे इकडे पण नाही. हा, बहुतेक हे महाराणावर गेले असतील विट्टू दांडू खेळायला. तो वाकड्या ना वाकड्या, तो गाई गुरांना सोडून नुसता विट्टू दांडू खेळतो. आता त्या वाकड्याचा मी वाकडच करतो आणि मी पण जातो महाराणावर. जीव है माझा तिच्यावर, त्या गायक पिलेवर. जीव है माझा तिच्यावर, त्या गायक पिलेवर. जर का नाही मिळाली तर आई शपथ सांगतो खरं बाप माझा मारेल ढुंगणावर. आई शपथ सांगतो खरं बाप माझा मारेल ढुंगणावर. सांगतो खरं बाप माझा मारेल ढुंगणावर. आई शपथ सांगतो खरं बाप माझा मारेल ढुंगणावर. माझी नजर चुकवूनी हैराण झालो तिला शोध शोधूनी. जीव झाला हा खालीवर, नाही दिसत माझं काय खरं. जीव झाला हा खालीवर, नाही दिसत माझं काय खरं. आता सांगा मी काय करू र. आई शपथ सांगतो खरं बाप माझा मारेल ढुंगणावर. आई शपथ सांगतो खरं बाप माझा मारेल ढुंगणावर. आई शपथ सांगतो कपिला गाईला शोधायला आलोय आणि मी नाचत बसलोय. अरे बापरे, काय हा गच्च भरलेला जंगल. आणि या जंगलात माझ्या गाईला शोधू तरी कुठे. अरे देवा,
हा हे माझ्या कपिला गाईच्या पायाचे ठसे दिसतात. म्हणजे माझी गाय ह्या साईडला तर नाही ना गेली. जाऊन बघतो तिला. सूर्या सूर्य या या मेली वाघात खाल्ला नाही तर तुला या या अरे तू अरे हो असं खबरला कशाला? अरे वसरे मला वाटलं वाघात धरला की काय मला वाघात धरला? अरे होय अरे माझं वरचं वर आणि खालचं खाली राहिलं वर. अरे वाकड्या अरे मला खाली लागतं का काय? वाघाचं शेपूट तर नाही ना? अरे ये! वाघाचं शेपूट म्हणतो खबरला कशाला? अरे तुला माहिती आहे काय आपल्या शेपूटात वाघ पिसाळलाय. तोच काय हा? वाघ पिसरलाय? होय. अरे वसऱ्या रात्रीचं मी अंगणात एकटाच झोपतो. अंगणात झोपतोस? अरे होय. माझ्याकडे विपाळ आहे. सांगू काय रे? सांग सांग. थांब सांगतो. सांग काय वेळेला सांगू? याला ऐकल्याशिवाय राहणार नाही. सांगतोस ना? सांगतो रे. काय रे याला सांगू? अरे वसऱ्या एका जागेवर उभा राहा. नाही ते हॉल्टन होलटून जाईल तुला. अरे सांग. तू रात्रीचा अंगणात झोपतो? हो झोपतो. तू एक काम कर ना. तू आहे ना एक वाघाच्या कातडी चादर शिव. बरोबर बोललास रे. बरोबर की ना? बरोबर बोललास. वाघाच्या कातडीची आहे ना एक चादरच शिवतो. बरोबर. आणि पुढे काय? ती चादर आहे ना तर तू झोपताना अंगावर घे. अरे म्हणजे कसं तुला बघून वाघ पळून जाईल. अरे अरे एकदम बरोबर बोलला. वाघाच्या कातडीचं चादर शिवतो आणि ती घेऊन अरे वसरे समजलं वाटतं. त्या वाघाला वाटलं इथे वाघ नाही वाघीण झोपले. अरे मग वसरे माझं काय? तुझं काय करा नाही लागलं होतं. अरे वाकड्या वाकड्या अरे मी सुद्या अरे काय मी सुद्या सुद्या अरे वाकड्या वाकड्या अरे मी सुद्या सुद्या अरे वसरे मला वाटलं वाघ आला की काय? वाघात घाबरलेला. अरे तुमचा वाघ आणि राहते वाघीन बाजूला. अरे कृष्णदेवाने आपल्यावर कामगिरी सांगितले. काय कामगिरी? कामगिरी कसली कसली कोणती रे? कोणती कामगिरी? अरे 16 शस्त्र 308 गवलनी. 308 गवलनी? अरे त्यांचं काय लोणचं घालायचं? बोलतोस काय? मग काय आपलं करायचंय? अरे आपलं नाही लोणचं राहू दे बाजूला. मग पहिली कामगिरी आहे. मी नाही सांगणार. अरे मग सांग रे सांग. मी तुम्हाला कामगिरी सांगणार नाही आता. अरे कशाला भाव करतो सांग ना. शे मी सांगणारच नाही आता कामगिरी. अरे वसऱ्या एका जागेवर नाही तर दोन्ही बेल्टा टाकीन. नको 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 सांगतो कामगिरी थांब. अरे 16 शस्त्र 308 गवलनी मथुरेच्या बाजारात चाललंय. बाजारात चाललंय? हो. मग का पुढं? त्यांना अडकवायचं आहे. अडकवायचं म्हणतो? त्यांचा रस्ता प्रतिबंध. हो 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 हो. अरे अरे मग त्यात काय? मी आहे ना. अरे सुदाम बोलतोय तो बरोबर. मग पण आपला फायदा काय त्याच्यात? होय होय विचार वसाऱ्याला विचार. आपला फायदा काय त्याच्यात? आपला फायदा? आपला फायदा काय? अरे दही दूध खायला भेटेल आपल्याला. खरं दही दूध खायला भेटेल? भेटेल ना? मग दही दूध खायला भेटेल. बघा तेव्हा ना पुढे पुढे. अरे ना अरे सुदामा गवले ते कोणत्या साईडला गेले? त्या साईडला गेले. अरे पुढे नको जाणे तू पडशील. पुढे पडतो. मग ह्या साईडला गेले. होय होय. ए नाही 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 ह्या साईडला गेलेत गवलनी. होय. अरे हा गेला. वाट चुकेल. चल जाऊया आपण.
बस. अगं हे पोरीनो, काय ग मावशी? अगं आता आलो, जवळच आलोय. अगं आता हा यमुनेचा घाट, बाप रे, वरती आहे का? दिसतोय. किती वेळ लागेल अजून? अगं हा यमुनेचा घाट चढायचा आहे. मग आपण शांतकडे जायचा. हे मावशी, हा तू सांगतेस हा यमुनेचा घाट चढायचा आहे हो. आणि माझे ना पाय गळत आले. कशानं? अगं चालून चालून काय? हो मग एक काम करा, हा. सुंदरचं गाणं बोला आणि त्या गाण्याच्या बोलावरती आपण निघून जाऊ. हो ग. हे मावशी, हा. तू बोल ना तुझ्या एक जुन्या काळातलं गाणं. अगं माझ्या जुन्या काळातलं गाणं बोलले ना तर तुम्ही नाचाल का? हो नाचाल? हो. माझं गाणं, हे मावशी, हा मला येतं तुझ्या जुन्या काळातलं गाणं, येतोय तुला? पण माझी एक अट आहे. काय? सांगू? सांग. मी जेव्हा गाणं बोलेन हा. तेव्हा माझी साथ द्यावी लागेल तुला. अगं 7 काय 8 10 दे, किती बाकी दे, पण बोल. बोलू? हा बोल. बोलू? हा ठीक आहे. हा. मोराच्या पिसानं देऊल गाडीला, मोराच्या पिसानं देऊल गाडीला, मोराच्या पिसानं देऊल गाडीला, मोराच्या देऊल गाडीला, कणा काढला अगं मावशी थांब, अरे मेली न माझं गलपाटलं. अगं हिला काय झालं? अगे म्हणजे हिला कधी करायचं? ही कधी लेटच असते. काय मावशी? तुझं कुठलं कान नाही का वसाडी अशी वाचकन जवळ येऊ नको का? माझा खूप होतोय. होय डोक्यावरती आला. सूर्य हो आलाय. बरं, आता आम्ही गाणं बोलतो. हा बोला तुम्ही बोला. नुपुरबाई डोले, छनछनन बोले. नुपुरबाई डोले, छनछनन बोले. गळ्यातूनी मनातले ध्वनी उरी हळुवार बाजारी जाण्या संकेत दिले. नुपुरबाई डोले, छनछनन बोले. गळ्यातूनी मनातले ध्वनी उरी हळुवार बाजारी जाण्या संकेत दिले. नुपुरबाई डोले, छनछनन
हा सोहळा ध्यास विक्रीला उधार बळी रे नुपुर पायी डोले चंचल बोले नुपुर पायी डोले चंचल बोले गळ्यातुनी मनातले ध्वनी उरी हळुवार बाजारी काढ्या संकेत दिले नुपुर बाई डोले चंचलन बोले ही मायेची निसर्ग राजाची हर्षवन झाले नुपुर बाई डोले छनछनन बोले नुपुर बाई डोले छनछनन बोले गळ्यातुनी मनातले ध्वनी उरी हळुवार बाजारी काढ्या संकेत दिले नुपुर बाई डोले चंचलन बोले बाजार जवळ आलाय मी आरोळी देते माळ घ्या ग म्हटलं दही घ्या दही दूध घ्या दूध अगं मावशी अजून किती चालायचं अगं आला जवळ बाजार आता हे बघा ऐका सांगते काय ते हो 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 मध्ये मध्ये कोणी येईल सांगत जा मला कळलं चला जाऊया पुढे वा अरे हसत्या गवल्याने हे मावशी इकडून जायचं ना हो इकडून इकडून चला 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 अरे हा नंगडा आहे ना चला चला अगं हे मावशी काय ग मावशी कोणी ना कोणी येईल तू जा 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 चला किती फिरवणार आहे आले किती उशीर मावशी अजून हो ग आला आला दही घ्या दही दूध घ्या दूध अरे जा मावशी बघ चला 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 बाजार जवळ राहायचा अगे हा नको वाडामध्ये आला कोण ग मावशी ए ए हैवान कोण रे हा प्रतिबंध केला आम्ही कुणी तू कोण कोण तू होय नाही ओळखला नाही नाही हा अरे नाही ओळखला मेला सगळं विसरलाच आहे हा बोल कृष्णदेवाने सवंगडी मग इथे सोंग काढायला आला माझा रस्ता प्रतिबंध करायला आला मावशी हा हा रस्ता प्रतिबंध आहे तुझा आज पाठांतर करून आला वाटतं हो मावशी हा
प्रतिबंध रस्ता आहे. हो मावशी. आम्ही दुसऱ्या मार्गाने निघून जाऊ. मावशी हा. 12 मार्गाचा एक मार्ग करून आम्ही या रस्त्यावरती उभा आहोत. म्हणजे याने एकट्याने फुल पाठांतर केलंय. हो मावशी. वा वा छान. मावशी हा तुला बसवणार आहेस की आम्ही बसवू? बरं. अगे पोरीनो, अगं मावशी. तुम्ही थकलात आहे ना, दमल्यात ना, हा, मग मावशी, बसा. तू बस. हा बाबा ए अगं बसा, ये पसाडीनं बसा. बसतायत. हा हा अरे मेल्यानं मला अखंड सांगा, मला मध्ये स्टॉपच ना. तुझाच वाकडा झाला, माझा काय वाकडा कर. हा कर कर मावशीला वाकडा. हे करेल ना. हो करेल तो. काय घालतोय काय? घालता. बसला मावशीला. मेल्याने बसवलं का? अरे हो सांगूया. हो लगेच जाऊन सांगूया कृष्णदेवाला बातमी. हो जाऊया चला. जावा. हे टकल्या जातोय का? अगे चला का? चला गेले. अगं मावशी कोण आलेले? अगं मला बोलले ना, मध्ये मध्ये कोणी ना कोणी येतील, दूध मागतील. मला पहिला सांगा, त्याचं तुमचं लगेच द्याल. दूध म्हणजे माठातून आणलेलं वसाडीनो. हा अगं चल मावशी जाऊया. हो चला या. आपण पेंड्या सुद्धा मला कामगिरी दिली, ती पथ्य पार पाडली दिसत नाही. आता आपण जाऊन पार पाडावी. चला लवकर चला. हे भैरे चल लवकर. थांब मावशी. अरे आता तू कोण? मावशी पूर्ण ओळख. अरे ओळख पटली असती तर मग विचारलं असतं का मी तुला. तू कोण? मावशी मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान? हो मावशी. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. तर मावशी कसे असतात? पायी पद्मा, पेंबी हिरा, मस्तकी तुरा आहे. कटेवरती हात ठेवून विटेवरती उभे राहून विठ्ठल 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 करत असतात. हे मावशी तर खरं आहे, पण ज्या वेळी मला जिजे रूपे धारण करायला लागली त्याची तुला जाणीव आहे का? मग जन्माच्या खुणा सांगाल का? हो ऐक तर. पोरीनो, जन्माच्या खुणा सांगतात ऐका. तुम्ही साऱ्या गवळणी सांगितो मी माझ्या जन्माची कहाणी. सांगितो मी माझ्या जन्माची कहाणी. कोणी साऱ्या गवळणी सांगितो मी माझ्या जन्माची कहाणी. सांगितो मी माझ्या जन्माची कहाणी. अवतार पाहिला
समतोल राखिला ज्ञान देऊनी ह्याग ऐकुनी सांगतो मी माझ्या जन्माची कहाणी ह्याग ऐकुनी माया गौराणी सांगतो मी माझ्या जन्माची कहाणी ह्याग ऐकुनी माया गौराणी सांगतो मी माझ्या जन्माची कहाणी अवतार तिसरा वराह मी धरिला उचलून दारे मी धरली पृथ्वीला अवतार चौथा नरसिंह धरिला भक्त मी माझा प्रल्हाद रक्षिला पाचव्या अवतारी वामन होऊनी पाचव्या अवतारी वामन होऊनी बळीला पाताळी मी दिला लोटुनी अवतार सहावा परशुराम धरिला सहस्त्र अर्जुनाला मीच ग मारिला अवतार सातवा श्रीराम धरिला 14 वर्ष मी ग वनवास भोगिला सेतू बांधुनी लंकेत जाऊनी सोडविली सीता रावणास मारुनी जिथे जन्म झाला जिथे जन्म झाला ती होती बंदिशाळा दुष्ट कंस पायी मला आणले गोकुळाला दुष्ट कंस पायी मला आणले गोकुळाला दुष्ट कंस पायी मला आणले गोकुळाला बंधू बळराम माझा आहे संगतीला संगी सोबतीला गोपाळांचा मेला संगी सोबतीला गोपाळांचा मेला संगी सोबतीला गोपाळांचा मेला कंस मामाला आलो माराया अवतार आठवा श्रीकृष्ण होनी ऐकुनी
अनुसया यशवंत गोताळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच अंशिका समीर गोंधळी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच प्रथमेश गोताळ शेवटची गोताळवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. श्री जाकादेवी देवस्थान मुंबई मंडळ 1001. तसेच दीपक महादेव गोताळ 501 रुपये. दिनेश वामन रेवाळे देवस्थान अध्यक्ष 501 रुपये. दिनेश वामन रेवाळे LIC विमा एजंट 501 रुपये. तसेच सविता राजाराम गोताळ 201 रुपये. शाहीर अनिल तामणे यांच्याकडून 501 रुपये. तसेच रवींद्र शंकर गोताळ 200 रुपये. नियंता अक्षय गोताळ 500 रुपये. गौरी प्रतीश गोताळ यांच्याकडून 200 रुपये. तसेच सर्व बक्षीसदात्यांचे आमच्या मंडळाकडून शिपाई आपला पारा कसा काय? आपला पारा एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे, पारा असाच व्यवस्थित ठेवा. मंगलमय आशीर्वाद. सेनापती, आज बाजाराची खबर. किसाने बाजार बंद केलाय. कृष्ण 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 दाढी वाढी दिसतोय. तुम्हाला काय कृष्ण. सेनापती जा आणि बलराम कृष्णाला इथं हजर करा. कृष्ण कृष्ण. मंगलमय आशीर्वाद. ये कृष्णा ये मामाच्या राज्यात तुझं स्वागत असो. मामा धिक्कार स्वागता. कृष्णा, लहानपणे मोठा घास घेऊ नकोस. तो तुझ्या नदी जाण्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जे सामर्थ्य असेल तो हो इथं असणार. Come on!